गोलंदाजी काल देखील सर्व नेत्रदीपकाशी केलेली अंशवादी गोलंदाजी आणि हा संघ काल पराभव झाले होते दोन्ही संघ त्यांच्या आता सामना खेळवला जातोय याची नोंद घ्या. यातून देखील एकच संघ आता पुढे जाणार आहे. जोरदार फलंदाजीचा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु सुंदर असे क्षेत्ररक्षण दिलीपदादा 11 यांच्याकडून आणि 1 रनांची भर. दोन चेंडू धाव संख्या 1 दिलीपदादा 11 विरुद्ध सुरू असलेला सामना सरकार स्ट्रायकर्स 1 रन धाव संख्या 1. धाव संख्या 0 2 चेंडू सुंदर अशी गोलंदाजी अंशू कडून फलंदाजीचा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु पहिला गडी बाद या ठिकाणी झालेला आहे. पहिला सलामीची जोडी फुटली या ठिकाणी सरकार स्ट्रायकर्स यांची सलामीची जोडी फुटलेली आहे. ओंकार हा सुंदर असा फलंदाज बाद झालेला आहे. जोरदार फटका मारण्याचा त्याने प्रयत्न केला परंतु फलंदाज बाद. अंशूने काल देखील सुंदर अशी गोलंदाजी करून सर्वांचं नेत्रदीपक. कृपया वेळ घेऊ नका. सर्व खेळाडूंना विनंती आहे. ओव्हर आपण 3-3 मॅचच्या ठेवलेल्या आहेत. 3-3च ओव्हर आहेत आपल्याला प्रत्येक मॅचला. नोंद घ्या. जास्त वेळ घेऊ नका. सर्वांना सहकार्य करा मित्रांनो. सुंदर अशी गोलंदाजी दिलीपदादा 11 या संघाकडून. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. प्रेक्षकांना विनंती आहे कृपया टाळ्या वाजून प्रोत्साहन त्या खेळाडूंना. युट्यूब लाईव्ह आपली सुरू आहे. पाऊस आला तरी बारीक पाऊस असला तरी आपल्याला खेळावं लागणार आहे याची नोंद घ्या सर्व खेळाडूंनी. सुंदर अशी गोलंदाजी आणि 4 बॉल डॉट आहे. धाव संख्या खातं उघडण्यासाठी देत नाही. काहीच धाव संख्या लागलेली नाही अजून याची नोंद घ्या. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण दिलीपदादा 11 या संघाकडून. सुबह दामोदर या ठिकाणी आलेले आहेत. विशाल जास्त वेळ घेऊ नका. संजय आणि विशाल दोन्ही फलंदाज कृपया विनंती आहे वेळ घेऊ नका. आपण 3-3 षटकाचे सामने ठेवलेले आहेत. बारीक पाऊस असेल तरी सुद्धा तुम्हाला खेळावं लागेल. चेंडू जर फलंदाजाला काही प्रॉब्लेम असेल तरच बदलण्यात येईल याची नोंद घ्या. पंचांचा निर्णय अंतिम राहील. सुंदर गोलंदाजी. एकही धाव संख्या उघडण्यासाठी खाता अजून 0वर आहे. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न परंतु बॉल हातामध्ये आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. कृपया कोणी मध्ये येऊ नका. थांबा. काही प्रॉब्लेम नाही. खेळ आहे वेळ आहे. कोणाचा खेळ कधी बदलेल आणि कोणाची वेळ कधी कुठून काय होईल काही सांगता येत नाही. नॉट आउट सिंगल रन. अतिशय सुंदर असा खाता उघडण्याचा प्रयत्न सरकार स्ट्रायकरसाठी. एकदा जोरदार टाळ्या. संघ मालक राजेशभाई सरकार यांचा हा संघ. विशाल आणि संजय हे दोन्ही फलंदाज फटका जोरदार मारण्याचा प्रयत्न करतात. 5व्या चेंडूमध्ये यांचा खाता उघडलेला आहे आणि संजय हा स्ट्राईक वरती आलेला आहे. गोलंदाज अतिशय सुंदर. काली देखील सर्वांच्या डोळ्याचा पारणा पाडला. पूर्ण दिलीपदादा 11 टीमचा अतिशय सुंदर असा गोलंदाज. जोरदार एकदम सुंदर. अतिशय नटाळ ओव्हरची समाप्ती. वाईड आहे. दोन 3 झाले ना. 2 झाले. धाव संख्या 2. 5 बॉल. पहिलं षटक पूर्ण होण्यासाठी शेवटचा चेंडू अंशू करू. सुंदर असे गेले 2 दिवस सुरू असलेला सामना. वाईड प्लेस. वेळ
कधी कोणाची कुठे बदलून सांगू शकत नाही. अगदी गोलंदाज दबावात आले परंतु गोलंदाज प्लस रन घेऊन येतात. धावसंख्या 4. कृपया सर्वांनीच वाहन चालकांनी रहिवाशांनी सूर्यनगर वासियांनी कृपया सहकार्य करा. या सामन्यासाठी गेले कित्येक वर्षापासून सुरू असलेला प्रयत्न हा SP11नी या सर्व तरुणांनी एकत्र येऊन सत्यात आणला आणि आज गेले 2 दिवस झाला हा सुरू असलेला कार्यक्रम अतिशय तुमच्या सर्वांच्या प्रेक्षकांच्या सहकार्याने जोमाने रंगतोय. एका चेंडूसाठी शेवटचा चेंडू पुन्हा वाईड प्लस. अतिशय पूर्ण फलंदाजांचे नशीब आणि राजेशभाईंचं 5व्या चेंडूमध्ये 6 रन. 5व्या चेंडूमध्ये 1 रन आला होता आणि खाता उघडलं होतं आणि अजूनही 5 चेंडूमध्ये 6 रन झालेले आहेत. कृपया येणं जाणाऱ्याने आणि या आपल्या सगळ्यांची लाडकी राजेशभाई सरकार यांच्या ठिकाणी आगमन झालेलं जरा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचे. त्यांची टीम फलंदाजी करते. सूर्यनगर मधील एक सगळ्यांना आवडणार असं नेतृत्व श्री राजेशभाई सरकार यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांची टीम आता परफॉर्म करते. खूप सुंदर असं पहिलं षटक. 6 धावा 5 चेंडू. 1 चेंडूसाठी 5 धावा खर्च करणारा अंशुल बॉलर. 1 चेंडू फक्त त्याला टाकायचा होता पण त्यांनी 5 धावा खर्च केले ते 1 चेंडूसाठी. आणि स्ट्राईक वरती संजय. बॅक टू बॅक व्हाईट बॉल्स. डेली डॉट बॉल. पहिले षटक समाप्त. धाव संख्या झाली 6. स्ट्रायकर 11. धाव संख्या झाली 6. यामध्ये जो संघ हरवल तो बाद होईल याची आपण नोंद घ्यायची. राजेश सरकार 11 वर्सेस दिलीप दादा मटकर. पहिलं षटक संपलेले. 6 धावा झालेले आहेत पूर्ण. दुसरं षटक घेऊन येतो विशाल. स्ट्राईक वरती एक नावाजलेला फलंदाज विशाल. विशाल वर्सेस विशालची आता ही दुसरी ओव्हर सुरू होते. RCC बॉयचा फलंदाज विशाल. गोलंदाजी देखील करतोय विशाल. पहिला चेंडू घेऊ. खेळाडू बाद झालेला आहे. फटका मारण्याच्या चक्करमध्ये कॅप्टन विशाल बाद झालेला आहे. सरकारी 11ला दुसरा झटका. स्ट्राईक वरती आला सरकारी 11चा सनी द बनी. अजूनही मॅच पार्ट कुठल्याही टीमचं जड झालेलं नाहीये त्यामुळे सावधगिरीने खेळायचे. फक्त 3 षटकांची मॅच असेल याची आपण नोंद घ्यायची. पुन्हा एकदा विशाल दुसरा षटक घेऊन आलाय. दुसरा चेंडू. स्ट्राईक वरती सनी. आणि पुन्हा एकदा सनी का बनी. सनीला घरी जावं लागेल. त्यानंतर आलाय राहुल. सरकार 11ला सलग दुसरा झटका. हॅट्रिक बॉल विशालसाठी. हॅट्रिक बॉल करा. प्रेक्षकांच्या वतीने जोरदार टाळ्या पाहिजे विशालसाठी. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. 2 चेंडू सलग 2 गडी बाद करणारा विशाल. तिसरा चेंडू घेऊन आला विशाल. स्ट्राईक वरती आहे. खूप सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे सुनील आणि विकेट किपरच्या माध्यमातून. धाव संख्या झाली आहे 7. धाव संख्या झाली आहे 7. 2 चेंडू. धाव संख्या झाली आहे 7. स्ट्रायकर 11चा फलंदाज राहुल. थांबायचे. SP11चा
चांगला असा खेळाडू या ठिकाणी मैदानात आगमन झालं. राहुल बांगल, सर्वेश बांगल, जरा जोरदार टाळायला पाहिजे सर्वेश बांगलसाठी. ही टुर्नामेंट यशस्वी करण्यासाठी त्यांचं एक महत्वाचं योगदान असेल. सर्वेश बांगल यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अजय चव्हाण, अभि चव्हाण ही जोडी असतील. त्यानंतर विक्की चौधरी, सर्वेश बांगल आणि अशा यांच्या असंख्य क्रिकेट प्रेमींनी सुंदर असे टुर्नामेंट या ठिकाणी ऑर्गनाईज केले आणि खूप सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा विशालच्या माध्यमातून सरकार 11 किल्स डॅमेज करण्याचा प्रयत्न विशालचा. पहले से बेंच तलवार लेके जा रहे हैं लड़ने, पहले टैग करने जा रहा है. बैटिंग लाइन बड़ा है, रुको अरे आनंद तेरे को बोल रहा बैठ गया तू जाएगा बैटिंग करने वाली टेंशन वाईट बॉल. दिलीप दादा मटकर यांच्या संघाकडून फक्त व्हाईट बॉल चे रन जास्त येतात, त्यामुळे संघाने थोडीशी काळजी घ्यायची. धावसंख्या झालेली 8, 3 चेंडू 8 धाव. राजेश भाई मैदानावरती आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी. स्मित हास्य घेऊन राजेश सरकार मैदानावरती. खूप सुंदर अशी गोलंदाजी दिलीप मटकर 11च्या वतीने, पण अतिरिक्त धावामुळे धावसंख्या झालेली 8. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, जरा जोरदार डाव झाला पाहिजे विशालसाठी. अरे सिंगल ढकल ना राहुल, साइड ढकल ना. धावसंख्या झाली 8. 3 बॉल ना भाई, 4 चेंडू, धावसंख्या झाली 8. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा राहुल, गोलंदाजी करतो विशाल. सूर्यनगर प्रीमियर लीग पर्व पहिलं गेला. पुन्हा एकदा खेळाडू बाद झालेला आहे. स्ट्राईक वरती आला पुन्हा एकदा संजय. फलंदाज संजय, शेवटचा चेंडू घेऊन विशाल. SP 11 संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली सूर्यनगर प्रीमियर लीग. पुन्हा एकदा वाईट चेंडू, धावसंख्या झाली 9. दुर्गेंद्र ठाकूर, नितीन गावारी, सुनील कानकर, गायत्री ज्वेलर्स, सतीश राणे, प्रकाश जिरोरे अशा असंख्य ग्रेट अपग्रेड, APT क्लासेस, श्रद्धा क्लासेस, राजेशभाई सरकार, निलेशजी पोकर अशा असंख्य जणांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली सूर्यनगर प्रीमियर लीग. दिनेशजी धर्मे असतील असे सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्या स्पर्धेला त्यांनी चांगलं वळण दिलेलं आहे. शाबाश, खूप छान संजय, खूप छान. दोन पूर्ण झाले, धावसंख्या झाली 10. SD भाई दामोदर यांचं पुन्हा एकदा आगमन. वरती जाऊ, स्टेजवर जाऊ, स्टेजवर जा. तुमची घर स्टेजवर आहे, तुमची घर स्टेजवर आहे, स्टेजवर जा. स्टार्टिंगला तुला बोललो तू काय बोलतो, तुम्ही स्टार्टिंगला काय बोलतो, हे इथं स्टार्टिंगला घेतलं ना राजेश भाई. इधर पीछे बैठो ना, कॅमेरा में. सॉरी सरका जा, सरका. लय मोठं क्राऊड आला आता, जाऊन थोडं इथलं फक्त ऍडजस्ट कर, इथलं सांग मला. ठीक आहे काय करू. शेवटचं षटक घेऊन आला संजय. आपलं काय नाव याचं, सुमित. दिलीप दादा मटकर यांचा खेळाडू सुमित. व्हाईट बॉल. खूप सुंदर असा युवा तरुण सुमित, पहिलं षटक टुर्नामेंट मधला.
बाहेर बॉक्सच्या बाहेर किती जण अलाउड आहेत? काय बॉक्सच्या बाहेर बॉलरच्या बॉक्सच्या बाहेर किती जण अलाउड आहेत? फक्त 4 जण 5 नाही ना, आणि 3 असले तरी पण नाही काय प्रॉब्लेम. 4च्या जास्त नाही. बरोबर 4 अलाउड आहेत. 4 अलाउड आहेत. मिलिंद बिरवाडकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. मिलिंद बिरवाडकर यांच्याकडून 3-3 अंपायरचं डिसिजन फायनल राहील. अंपायरचं डिसिजन फायनल राहील. अंपायरचं डिसिजन फायनल राहील. ठीक आहे. अंपायरचं डिसिजन फायनल राहील. 2 धावा डिक्लेअर झालेल्या आहेत. मिलिंद बिरवाडकर यांच्या वतीने 501 रुपयाचं पारितोषिक चौथा मारल्यावरती दिलं जाईल याची आपण नोंद घ्यायची. खेळाडूंनी डिसिजन दिलं संपलं. 2 धावा दिलेल्या आहेत. 2 धावा दिलेल्या वाद घालू नका पंचांशी. पंचांचा नियम अंतिम आहे. एकच बॉल झाला ना स्कोअर. धाव संख्या झालेली 13. पंचांचा नियम युवा तरुण गोलंदाजी करतोय सुमित खानसाहेब चाळीचा खेळाडू खूप सुमित. निखिल पंचांचा नियम अंतिम अंतिम राहील. राहील. एक्स्ट्रा जज करो. 501 रुपये लागू झालेले. 501 रुपये आणून द्यायचे लवकरात लवकर इकडे. मिलिंद बिरवाडकर यांच्याकडून तसंच दुर्गेनभाई ठाकूर यांच्याकडून 501 रुपये लागू झालेले. 501 रुपये लागू झालेले. आपले मित्र दुर्गेनजी ठाकूर यांनी संपूर्ण टुर्नामेंटसाठी प्रत्येक चौक्यामागे 501 रुपये जाहीर केले होते. त्यानंतर आपले मिलिंद बिरवाडकर समाजसेवक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्याकडून देखील 501 रुपये जाहीर झालेले. पुरा 4 बॉल खेळ. 501 रुपये सुमित फुल प्रेशर मध्ये सरकार लोन फॉर्म मध्ये. खूप सुंदर अशी गोलंदाजी सुमितच्या वतीने. 3 बॉल झाले ना. 3 चेंडू 17 धावा. खूप सुंदर अशी गोलंदाजी सुमितच्या वतीने. दिनदोस्ती गुन्हेगारी ग्रुपचे संघ मालक सोनू सिंग हे देखील उपस्थित झाले. त्यांना विनंती आपण मंचावरती यायचं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यालय प्रमुख समाजसेवक मल्हारजी कवयपती या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सोनू सिंह रंजीत स्टेज में आ जाओ. सोनू पुन्हा एकदा 500 रुपये. 501 रुपये पुन्हा एकदा लागू झालेले आहेत. सरकार फॉर्म मध्ये सरकार बसणार आहे. राजेश सरकार यांचा असं दिसत आहे. 2 बॉल बाद. शेवटचे 2 चेंडू कुलदीप यांनी मैदान तापवलंय. जरा जोरदार टाळलं पाहिजे प्रेक्षकांच्या वतीने. मैदान तापवलंय. सुमित प्रेशर मध्ये सलग 2 चौकार. खेळाडू बाद झालेला आहे. वाईट आउट नव्हता तो. खेळाडू बाद झालेला आहे. नव्हता तो. आउट नव्हता. अरे आउट नव्हता तो. पकडावर 500 देना पडेल. सर्व आउट होता. कुलदीप डंगवाल यांना बक्षीस भेटलेलं आहे. या मॅच मध्ये इतिहास घडवला. कुलदीप गंगवाल यांनी सलग 2 चौकार त्यांनी मारलेले आहेत. 1000 रुपयाचे पारितोषिक दुर्गेंद्र ठाकूर यांच्याकडून आणि मिलिंद बिरवाडकर यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक त्यांच्या या मॅच नंतर लगेचच त्यांना देण्यात येईल. हे दुसरे कोणी असं कराय. कुलदीप सर आपलं पारितोषिक घेऊन जायचे. कुलदीपजी कॅमेरा में देखो जरा इधर दे. मिलिंद बिरवाडकर पुढे यायचे. मिलिंद बिरवाडकर जरा ते पैसे देताना दाखव. इथं उभा राहा. इथं ग्राउंडवर उभा राहा. ग्राउंडवर तिकडे दे. इथं दिसलं पाहिजे. मॅच होऊ दे ना नंतर दे. जाऊ दे ना सोड. जरा माहोल गरम झालाय. राजभाई जाऊ ना. जरा जोरदार टाळ्या कुलदीप साठी. संघ मालक दिनदोस्ती गुन्हेगारी ग्रुप सोनू सिंग यांचं आगमन झालेलं आहे. श्रीनगर सामाजिक एकात्मता टीमचे अध्यक्ष सामाजिक युवकांचे कॅप्टन आपले संघ मालक विष्णुभाऊ खराटे यांचं देखील आगमन झालेलं आहे. अरे जरा प्लास्टिक दे ना यार एक जरा. प्लास्टिकची पिशवी. स्टंपच नाही इकडे उभा करणार सगळे. हा थांबतो. वर बस. दे ना जरा एक प्लास्टिक दे रे. बेंच पॅन्ट भिजली माझी सगळी.
या SP11ला अतिशय प्रामाणिकपणे निस्वार्थपणे सहकार्य करणारे विष्णुभाई खराटे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. श्रीनगर सामाजिक एकात्मता टीमचे अध्यक्ष आणि त्यांचा देखील संघ टुर्नामेंट मध्ये खेळत आहे. काल ते एक मॅच जिंकले होते. करणे काय बिजली प्लांट कॅमेरा एकच कॅमेरा जरा तुला कॅमेरा चालू होती समज जरा गाडीला वर दिली तुला हाताच्या प्रेशरसाठी टाकायला पिशवी ठेवली माझी बॅट भिजली पिशवीवर तू पाय दिला थांब पे पाय कर अरे हे ओलाय रे नाही रे खर्च करना पडेगा नाही रे तुलाच घे माझं बस सामना सुरू करायचा लवकर मिडल आता वरती नहीं कुछ नहीं चौका आता है रिकॉर्डिंग पण दाखवली कालची ना आपण तर मेरे को मालूम नाही सर विकीला नोच असतो तो 2 नो नाही दिले रिकॉर्डिंग मध्ये त्याला दाखवली मी मग विकी पण बोलला राहू दे आपली मॅच आहे आपली मॅच पण लवडे आमचे लागले ना मॅच अरे माझी तर टीम आता एकदम नकलीगत बाहेर गेली बघितली का मी अरे इझी हातातली मॅच घालवली बाबा हे बाबा तिकडे सर दिसत नाही तर मला जरा दे तुम्ही थोडंसं पाठवणार कोण एस जे कुठे गेला सोनू त्याला समजावलं लावड्याला काय कोण कोण येते स्टेजवर येणार नाही अरे हम लोग पीछे खड़े हैं ना तुम आगे दिखा ना उसको पीछे आना तुम आता ओके का भाई ओके सामन्याला सुरुवात करायची स्ट्राईक करतोय अक्षय गोलंदाजीला आलाय पुन्हा एकदा चिंट्या RCC वर्ल्डचा सुंदरसा गोलंदाज चिंट्या स्ट्राईक करतोय महाड तालुक्याचा नावाजलेला गोलंदाज अक्षय खेळायच्या आधी त्याला पाणी दोन चौक्याने गेम फिरवला तो पण पेशर नवीन आहे ना चांगला बोलला तो पण चांगला लागतो तो पण एक तर याची तर बाहेर नाही आता 8 टीम झाल्या ना फक्त 2च फक्त बाहेर गेले 8 मधले 4 येणार परत 4 मधले 2 लय मॅच आहेत मग अजून 10 मॅच होणार 6 मॅच होणार फायनल पर्यंत 6 मॅच होणार अजून 6 सामने खेळवायचे देखील लिहून घ्यायचे पंचांनी सामना सुरू करायचा अजून 7 सामने होणार आहेत पंच सुरू करा लवकर बोललो टी-शर्ट याला सामना विचार टी-शर्ट घालून पुन्हा एकदा काल ज्यांनी सगळ्यांचं मन जिंकलेलं असे आशिष सर उपलब्ध झालेले आहेत टी-शर्ट घालून हेलो सॉरी अंदर को भी रिकॉर्डिंग दिखाया मैं 2 नो नहीं दिया तुम्हारा जो पीछे की लाइन था वो तो मेरे को पता नहीं था गाइस और टी-शर्ट तो पीछे डालो क्या ले मामा सामनावीर आशिष कालचे सामनावीर आशिष सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सुरुवात करायची सामन्याला पंच चिक्या वर्सेस चिंट्या
पहिलं षटक घेऊन आलाय चिंट्या, फलंदाजीला आहे चिक्या. सामना जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता दिलीप मटकर 11ला. आणि खूप सुंदर असा फटका, फक्त 1 धाव. काय झालं मॅच? विकी धीरे धीरे भाई मत करो. तीनशे तरी पाहिजे ना मजा. लय आणले रे, कमी आणायला बॉल फुलांचे. एकूणच बस झाले 2-4. खूप सुंदर असं गोलंदाजीसाठी आला चिंट्या, फलंदाजीला विशाल. वाईट बॉल. हा ठेव ना आता, आज तर करत पावसाला तर साईडला ठेव. राहू दे, सगळ्यांना राहू दे, नंतर बघूला. सेकंडलाच मॅचला एक चेंडू 2 धावा. किधर है? खेळाडू बाद झालेला आहे. राजेश सरकार 11च्या वतीने पहिला गडी बाद करण्यात आलेला आहे. दिलीप दादा मटकर संघाला पुन्हा एकदा धक्का. एसडी बाहेर जावा. एसडी बाद. दिलीप दादा मटकर वर्सेस राजेशभाई सरकार. विक्की चोरगे. काल जे संघ विजयी झालेले त्या विजयी संघाच्या कर्णधारांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. स्टेजवरती यायचंय. विजयी कर्णधार कालच्या टीमचे दिनेश दादा धरणे असतील, विष्णुभाऊ खराटे यांची टीम असेल, निलेशजी बोकर यांची टीम असेल, आशिष सर यांची देखील टीम आहे. रणजित 11, दिलदोस्ती 2011. बाजीगर कहते ठीक आहे, बोल ना आपण. धाव संख्या 4. धाव संख्या झालेली 4. चेंडू 5 चेंडू 4 धावा. ज्ञानेश्वर स्ट्राईक वरती आला. दिलीप दादा मटकर संघाचा ज्ञानेश्वर. नामदेव एक षटक संपले. धाव संख्या झालेली 5.
सर्व संघाच्या विजयी कर्णधारांनी मंचावरती यायचे. या मॅच नंतर लगेचच लॉटरीला जाईल याची नोंद घ्यायची. काय नाव आहे मुलाचं? आता जो फलंदाज फलंदाजीसाठी आलाय ह्यांनी जर हॅट्रिक घेतली तर दयानंद आणि मिलिंद बिरवाडकर यांच्याकडून 501 रुपये, दोघांकडून 501 रुपये जाहीर झालेले आहे या बॉलरसाठी. सुरू करायचे लवकर. फलंदाज चिंट्या बीएसएनएल चौका. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 501 रुपये लागू झालेले आहेत दुर्गेंद्र ठाकूर यांच्याकडून. चिकासाठी 501 रुपये लागू झाले दुर्गेंद्र ठाकूर यांच्याकडून. शेरा मैदानात आलेला आहे. शेरा जुना नावाजलेला खेळाडू शेरा. या बाउंड्रीसाठी दिनेश धरणे यांच्याकडून देखील 501 रुपये आलेले आहेत. धन्यवाद दिनेशजी. मित्रा जरा खाली बस. दिसत नाही. 2 धावा. पुन्हा एकदा खूप सुंदर असा परफॉर्मन्स चिक्याचा. पुन्हा एकदा सरकार 11 थोडस डगमगलं. धाव संख्या झाली 11. 2 चेंडू. धाव संख्या झाली 11. बॉलर थोडासा डिप्रेशन मध्ये दिसतोय. पार्ट दोन्ही संघाचा अगदी बरोबर आहे. 10 चेंडू 11 धावांची आवश्यकता. स्ट्राईक वरती नावाजलेला खेळाडू चिका. खूप सुंदर अशी गोलंदाजी. खूप सुंदर, खूप सुंदर. चला चला कंटिन्यू करा, कंटिन्यू करा. खूप सुंदर अशी गोलंदाजी. 3 चेंडू. धाव संख्या झाली 11. आणि मॅच आता दिलीप दादा मटकर संघाच्या कडे वळताना दिसते. अतिरिक्त धाव वाईट प्लस अतिरिक्त धाव. धाव संख्या झाली 13. 3 बॉल. धाव संख्या झाली 13. फक्त 9 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 9 धावा दिलीप दादा मटकर संघाला जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा 2 धावांचा फटका. जरा जोरदार डाव चिकासाठी झाला पाहिजेत. खूप सुंदर असा परफॉर्मन्स चिकाचा. पूर्ण मॅच त्यांनी आपल्याकडे खेचून घेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आणि धाव संख्या झालेली आहे 15. 4 चेंडू. धाव संख्या झालेली आहे 15. बॉल दुसरा द्यायचा लवकर. नवीन तरी आपल्याकडे लय बॉल आहेत. चेक करा दे. भाऊ कोणून तरी जीपे करतो 500 बॉल चेंज चिकेच्या नावाने द्यायचे. मॅच जिंकवली तर 500.
सुरू करायचा सामना लवकर. राजेशभाई पुन्हा एकदा मैदानात आपल्या टीमला प्रोत्साहन करण्यासाठी. सुरू करायचा सामना लवकर. नेक्स्ट ईयर बोलेंगे. बाकी है किसका 13 ये ना बोल्टच भेटणार. ये बॉल कितना पुन्हा एकदा स्ट्राईक करतोय चिका. आणि हा पुन्हा एकदा खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी चौक्याच्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आनंद नायडू यांच्याकडून 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी दिलीप दादा 11ला. एक सुंदर अशा षटकाची गरज आहे राजेश सरकार स्ट्रायकर्सला. सुरू करायचं लवकर सामना सुरू करायचं. सचिन काय अरे माने हॅलो. लाईव्ह चालू होते सामने त्यामुळे थोडीशी कॅमेऱ्याच्या इथून गर्दी कमी करायची आहे. आणि आपल्या टुर्नामेंटच्या ऑप्शनसाठी आतारा बँक्वेट हॉल ज्यांनी उपलब्ध करून दिले जाते आपल्या सगळ्यांची लाडकी खासदार श्री संजयभाऊ पाटील यांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी सोनू यांचे देखील SP 11च्या वतीने मनापासून आभार. पहिल्यांदा सुरेनगरमध्ये ऑप्शन घेऊन एक प्रोफेशनल लेवलची टुर्नामेंट ऑर्गनाईज करण्यात आली होती आणि या टुर्नामेंटमध्ये सोनू सिंग असतील, गुरुविंदर ठाकूर असतील अशा समाजसेवकांनी खूप चांगलं असं योगदान दिलेलं आहे. 5 चेंडू 5 धावा. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा चिका. पाच चेंडू 5 धावा. दिलीप मटकर संघाला विजयासाठी. आणि पुन्हा एकदा खूप सुंदर क्षेत्ररक्षण संजयद्वारे खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण. जरा जोरदार काय झालं पाहिजे या मॅचसाठी. 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता दिलीप मटकर संघाला. चार चेंडू 4 धावा. स्ट्राईक वरती आहे नामदेव. खेळाडू बाद झालेला आहे. राजेश सरकार यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य बघण्यासाठी पब्लिक उत्सुक झालेले आहे. खूप सुंदर 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता दिलीप मटकर संघाला विजयासाठी. सामना परत राजेश सरकारच्या पारड्यामध्ये. चेंडू 4 धावा. अतिशय रोमांचक असा सामना राजेश सरकार 11 वर्सेस दिलीप दादा मटकर 11. संघाचे मार्गदर्शक प्रेमभाई हे देखील या ठिकाणी संघाला मार्गदर्शन करतात.
दिलीप मटकर संघाचे मार्गदर्शक प्रेमभाई राहुलजी बेलवलकर हे देखील संघाला मार्गदर्शन करतायत. खाली बस बाबा, खाली बस. अरे तुमको जाना चाहिए था यार. तुमको जाना चाहिए. संघ मालक दिलीप मटकर हे देखील लाईव्ह युट्यूब बघतायत. त्यांचा आताच राहुल बेलवलकर यांना फोन आला होता, त्यांनी कानमंत्र दिलेला आहे. आनंदसाठी जरा जोरदार टाळ्या. राजेश सरकार 11 साठी पार्ट जड करण्यात आलेला आहे आनंदच्या वतीने. तिसरा चेंडू घेऊन आलेला पुन्हा एकदा आनंद. चौथा चेंडू. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. बॅट्समनला हुलकावून देण्याचा प्रयत्न. यानंतर लगेचच लॉट याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची. अरे बचाव क्षेत्ररक्षणाचा पट्टा पुन्हा एकदा सरकारी लेवलला बसलेला आहे. हातातली कॅच कुलदीप कडून ड्रॉप झालेली आहे. कॅचेस विन द मॅचेस आणि ही कॅच ड्रॉप केलेली आहे. आता ही कॅच मॅच पलटी करू शकते कारण की स्ट्राईक वरती आलेला आहे एक नावाजलेला खेळाडू चिका. किसने तो बोला बोलना बोलना. अरे नाही. नेक्स्ट टाइम आता ह्याच्या टीमला आपण स्टंपातच बोलतो. 2 चेंडू 3 धावांचे. खूप सुंदर खूप सुंदर. आणि खेळाडू बाद झालेला आहे. खेळाडू बाद झालेला आहे. 1 चेंडू 2 धावांच्या अवस्थेत कंपल्सरी. 1 चेंडू 2 धावांच्या अवस्थेत कंपल्सरी. मॅच फुल प्रेशर मध्ये. प्रेक्षकांच्या वतीने क्रिकेट प्रेमीच्या वतीने जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दिलीप दादा मटकर वर्सेस राजेशभाई सरकार. 1 चेंडू 2 धावांच्या अवस्थेत कंपल्सरी चेस. कंपल्सरी 2 आहेत ना. कंपल्सरी एक ने टाय होईल. नाही टायने काय मतलब नाही, 2च पाहिजे. कंपल्सरी चेस आहे चिका. आपण नोंद घ्यायची. कंपल्सरी चेस आहे. टाय होणार नाही. मॅच कंपल्सरी चेस आहे. मॅच फिरवण्यात महत्वाचे योगदान असलेला आंबेडतील हा खेळाडू आनंद नायडू. लॉट साठी सर्व संघ मालकांनी मंचावरती यायचंय. सोनू सिंग, दिनेश धर्मे, विष्णुभाई कराटे, निलेशजी बोकर, रणजित यादव, आशिष सर, सुलतान अहमद आणि सामना राजेश सरकार यांनी जिंकलेला आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. राजेशभाई सरकार यांचा संघ विजयी झालेला आहे. चिका याला 1000 रुपयाचे पारितोषिक सोनू सिंग देत आहेत. चिका आपले 1000 रुपये